नमस्कार, मी वर्षागिरी। आज आमच्या परळी शहरामध्ये आज पंचमीनिमित्त भुलईचा सामुदायिक भुलईचा कार्यक्रम पार पडलेला आहे। तर याच्या मागे खूप मोठी आख्यायिका आहे। आणि मग पहिले भाऊ यायचा पंचमीला न्यायला 4-5 दिवस, एक सुवासनी म्हणजे सुवासनी बायकांचा आणि सासूरवासनी पण, त्या बायकांना मग भाऊ न्यायला यायचा। आल्यानंतर काय करायचं तर ह्या श्रावणसरी म्हणून एक कार्यक्रम व्हायचा। श्रावणसरी म्हणजे झोका, झुले, फुगडी, झिम्मा असं मंगळागौरीचे सण की 4-5 दिवस आलेली सासूरवासिनी ही आनंदाने राहावी। आणि ही परंपरा आताच्या काळामध्ये मोडीत निघालेली आहे। तर ती परंपरा मोडीत निघाल्यामुळं पण आमच्या परळी शहरामध्ये पुन्हा त्या परंपरे नव्याने सुरुवात झालेली आहे। पहिलंच वर्ष आहे, पुढचे वर्ष आम्ही यापेक्षाही चांगली करू। आणि अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या नियोजनात, रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या नियोजनात आणि पूर्ण आमच्या परळीमध्ये भजनी मंडळ आहेत, एक 100-150 भजनी मंडळ आहेत। तर त्या भजनी मंडळाच्या निमित्ताने पूर्ण बायका आणि कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे। या ठिकाणी रामेश्वर महाराज कोकाटे यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम अतिशय अप्रतिम झाला। भारतीय संस्कृतीमध्ये ही जे काही परंपरा, ज्या काही भुलई वगैरे आहेत त्या मागे पडल्या होत्या, त्यांना पुनरुज्जीवन देण्याचं काम महाराज यांनी केलेलं आहे। वास्तविक पाहता एवढ्या महिलांचं संघटन करणं आणि कुणाच्याही मनाला न दुखवता त्यांना सांभाळून घेणं हे कसं महाराजांच्या अंगी आहे। आणि त्यांची सतत धडपड असते की सगळ्या महिलांनी एकत्र यावं, काहीतरी आपलं गुण दाखवावेत, समाजामध्ये वावरावं, भिवून घरामध्ये न बसता, चूल आणि मूल न करता त्यांना जे काही येत असेल, शिक्षणाने जरी त्या पुढे पडल्या नसतील तर त्यांना गाणे येतात, त्यांना भजन येतं, त्यांना समजा जुन्या पुराण्या जात्यावरच्या ओव्या येतात, ते त्यांचं जे कलागुण आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावे यांची जी धडपड आहे ती अतिशय म्हणजे वाखाणण्यासारखी आहे। आज त्यांनी हा जो कार्यक्रम केला, यामध्ये असंख्य महिला जमा करण्याचं कसब त्यांनी दाखवलेलं आहे। पहिल्यांदाच हा कार्यक्रम केला, कदाचित पुढच्या वर्षी अजून मोठा कार्यक्रम वारकरी संप्रदाय घेईलच अशी मला आशा आहे। असेच त्यांच्या या कार्यामध्ये त्यांनी सतत पुढे पडावं, त्यांना सतत या कार्यक्रमाच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन सगळ्या महिलांना मिळावं आणि त्यांना पुढची घोडदौड अशीच यशस्वी व्हावी अशा मी शुभेच्छा देते। मी छाया जबदे, परळी वैजनाथ। नमस्कार, माझं नाव छाया उत्तमी भुते, राहणार हमालवाडी, परळी वैजनाथ। हे कोकाटे महाराजांनी हे भुलईचा कार्यक्रम ठेवून एक जुन्या परंपरेला उजाळा देण्याचे काम केले आहे। आणि याच्यामुळं काय होणार आहे, आपली परंपरा ही बुडीच निघाली आहे। त्यामुळं आपल्या ह्या परंपराला, नवीन पिढीला कशी आपल्या जुन्या परंपरा होत्या, कशा तो सण होत्या यांची माहिती मिळण्याचं एक काम कोकाटे महाराजांनी केलं आहे। आणि त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। आला आला रुकवत गेला पाटलाच्या वाड्यात, पाटील म्हणतोय नाव घे पोरी, नाव काय फुक्काचं, हळदी कुक्काच्या वाट्या, लग्नाच्या चिठ्ठ्या, नाव घेते एक बाबूरावची लेक, नाव घेते रत्नी बालासाहेबची पुतणी, नाव घेते काशी मनाळकराची भासी, नाव घेते गहीन संतोषची बहीण, नाव घेते तानी अंगदराव जमादारांची राणी।